ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, भगवंतानी काय केलं, अर्जुनाला गीता सांगितली आणि मग अर्जुनाला गीता सांगितल्यानंतर ज्या वेळेला सगळं यादव कुळाचा नाश झाला त्यावेळेला उद्धवाला भगवंतानी ज्ञान दिलं. उद्धव कोण होता? मुलीचा मुलगा होता. आणि उद्धवाचं अर्जुनाचं निमित्त आहे. ही कोणाकरता? आपल्याकरता सांगितलेले विचार आहे. तसं उद्धवाचं निमित्त आहे हे कोणाकरता आहे? आपल्याकरता आहे. तर उपदेश केला. सर्व संसार हा वृक्ष आहे. आपण काय करतो? जन्म आला, लहानचा मोठा झालो, मग काय करायचे? संसार करायचे. संसार म्हणजे काय? लग्न करायचे, बायको करायची, पोरं वयाचे, त्यांचे लग्न वयाचे, घरदार शेतोपोतं, याला काय म्हणतात? संसार. आणि हा संसार माणसाचा पुरा होत नाही. काय आता संसारामध्ये आता पूर्ण झालं बा, हा संसार कोणाचा पूर्ण झालेला नाही. संसार पूर्ण कोणाचा झाला? आजही संसार सुपल झाला गे माई, देखी येले पाये पांडुरंगाचे. संसार कोणता? जन्म आणि मरण. काय हा ज्ञानेश्वरांनी अभंग लिहिलेला आहे. त्यांचा संसार पूर्ण झाला. संसार कोणाचा पूर्ण झालेला नाही, होणारही नाही. बघा, आजपर्यंत जगामध्ये आपण कमवतो आणि आज विज्ञान युग आहे, खर्च वाढला आणि बा हे आता बाद झालं असं घरातलं कोणी म्हणत नाही. ते काय म्हणत्या? अजून काहीतरी करायला लागत होतं. संसार हा पूर्ण होणारा विषय नाही आहे. म्हणून काय सांगितलं? संसार हा काही वृक्ष आहे, वृक्ष आहे. आणि पाप आणि पुण्य हे दोन त्याचे काय? बीज आहे. बीज पेरलं तसं उगवतं. मग वाईट पेरलं तर वाईट होतं, चांगलं पेरलं तर चांगलं होतं. असतात. वासना आहे त्या वृक्षाची मुळे. वासना काय आहे? त्याची मुळे. सत्व रज तम हे त्रिगुण त्या वृक्षाचे खोड असतात. मन हे त्या वृक्षाच्या फांद्या असते. विषय त्याचा रस आहे. काय विषय? काय आहे? संसाराचा रस आहे. म्हणूनच आपण संसार करतो, कारण त्याची गोडी लागते ना आपल्याला. सुख दुःख त्या वृक्षाचे फळ आहे. सुख आणि दुःख काय? कधी दुःख येतं, कधी सुख येतं. मन हे विषयात जाते तेव्हा दुःख होते. मन विषयात जेव्हा जातो ना, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभराची सावली जाया लगा. विषयामध्ये काय केलं? दुःख होतं. आणि जर भगवंतामध्ये मन स्थिर केलं तर भगवंत काय? सुख आहे. काय? तुझ्या पायी सुख. तुकाराम महाराज काय म्हणतात? तुकारामाने संसार केला, मग शेवटी भगवंताचं चिंतन केलं, त्याला सुख मिळलं. भगवंताच्या पायी सुख प्राप्ती होते. मनाचा ईश्वर लय करणे हा महायोग आहे. शम दम तप धन लाभ म्हणजे काय ते सांगितले. पंडित आणि मूर्ख, धनवान आणि दरिद्र याच्यात फरक सांगितला आहे. श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितले, बुद्धीला माझ्या स्थिर कर. बुद्धी कुठं कर? भगवंतामध्ये स्थिर कर. शम इंद्रियाला वश करणे म्हणजे दम. कुठल्याही जीवाचा द्वेष न करणे म्हणजे दान. कुण्याही जीवाचा न घडो मच्छर. कोणाचाही मच्छर करू नका. आज जगात काय झाले? नुसतं एकमेकाचा नुसतं मच्छर करू राहिले, द्वेष करू राहिलेत. देहाचा त्याग करणे म्हणजे दान. देहाचा त्याग करणे म्हणजे तप. स्वभाव जिंकणे म्हणून जिंकणे म्हणजे कोण? शौर्य. धर्माने वागणे म्हणजे धन. तर आज धर्माना कुणीच वागत नाही. सगळ्या लबाड्या, तिकडं तिकडं खोटं मिळवणे बंधन आहे. बंधन मोक्ष फरक ज्याला ठाऊक आहे तो पंडित. हे दोन्हीमध्ये अहमभाव, मी अहमभाव महासारखं कोणी नाही. तो कोण? मूर्ख. जो संतुष्टाने राहतो तो धनवान. जो सतत समाधानी राहतो तो धनवान. जो असंतुष्ट, मला काहीच नाही, तो कोण? दरिद्री. काय? तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझ्या पायी सुख सर्व आहे.
दरिद्री असतो. उद्धवा, या सृष्टीमध्ये मनुष्य जन्म मिळणे दुर्लभ आहे. बुद्धी माणूस बुद्धीना माणूस, वाईट बुद्धीना माणूस वागतो. म्हणून हा दुर्लभ देह हे माणसाला मिळाला आहे. म्हणून काय, चांगलं वागा, चांगलं जगा. धर्माने कसे वागावे हे गुरुकडून शिकायला मिळते. म्हणून कोण पाहिजे? सद्गुरू. आज गुरु अनेक प्रकारे, पण सद्गुरू मिळत नाही. म्हणून कृष्ण वंदे जगद्गुरू. तुकाराम महाराज गुरु आहे. तर म्हणून सद्गुरू करावा उपदेश उद्धवाने केला. मन हे माकडाप्रमाणे आहे. माकड चंचल असतं, तसं माणूस माकडाप्रमाणे वागतो, चंचल वागतो, आणि मग त्याला दुःख भोगावं लागतं. म्हणून मन कुठं करा? भगवंताच्या पायी स्थिर करा. म्हणून बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. भगवंताचं चिंतन केल्यानंतर मन स्थिर होतं, आरोग्य मिळतं. म्हणून भगवंताचं चिंतन करा. आपल्या देवाऱ्यात असिद्ध भैरवनाथ आहे, आपलं कुळदैवत आहे, त्याच्यापाशी या, त्याचं दररोज सकाळची पूजा करा, त्याची आरती करा, त्याचं चिंतन करा. तुम्हाला सुख समाधान मिळेल. जगा आणि जगू द्या. ही संस्कृती आहे. ही आपली संस्कृती उभी करा. आपण संघ काही आणलं नाही, संघ काही नेणार नाही, याचं भान ठेवा. ते जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज.